और हाय हॅलो, मी आहे प्रथमेशची बायको राजश्री आणि ही माझी मुलगी सोनपरी। तर आम्ही निघालेलो शॉपिंगला। तर इथे शिलफाट्याला मला ह्या छोटा बाबू दिसला, त्यांना छत्री पाहिजे होती आणि तेव्हाच पाऊस चालू झाला तर त्यांनी ती ओपन केली। त्या छत्रीवर माझ्या नवऱ्याचं नाव आहे, मला खूप भारी वाटलं तेव्हा। मग नंतर इथे मला ती ब दिसल्या, या ब कडे एवढ्या मस्त भाज्या होत्या ना, सगळ्या गावठी भाज्या होत्या आपल्या। त्यानंतर मी ही गावठी देशी भेंडी बोलतात त्याला, ती घेतली। त्यानंतर इथे कड्डू, टेकला, गावठी काकडी, कंटोळी, कारेली, शेंगा हे सगळं त्यांच्या घरचं होतं। त्यानंतर मी इथे भेंडी घेतली, ती 400 रुपये किलो होती। नंतर घरी आली आणि भाकरी करायला घेतल्या। भाकरी बघा मस्त माझ्या फुगतात अशा आणि मोठ्या असतात। त्यानंतर मी इथे ती भेंडी कापायला घेतली। हे माझ्या परीची नाटकं आहेत, ती सांगते असं असं कर, तीच माझी व्हिडिओ पूर्ण शूट करत असते। त्यानंतर मी इथे तेलावर ती भेंडी अशी भाजून घेतली, मग त्यातला चिकटपणा कमी होतो। या भेंड्यांमध्ये बिया खूप असतात आणि टेस्ट खूप मस्त लागते, मला ही भेंडी खूप आवडतात। तर अशी भाजून घेतली आणि मग त्याच्यामध्ये तेल, जिरं, हिंग, लसूण आणि मिरची मारून घेतलं। त्यानंतर कांदा, त्यानंतर हा पिंक सॉल्ट आहे हिमालयाचा, तो टाकला। नंतर मध्ये असं टोमॅटो टाकला, एक टोमॅटो टाकला। परी बोलते मम्मा बस झालं का, ती खूप कंटाळलेली। त्यानंतर मग इथे हळद, मसाला, धना पावडर एवढंच टाकलं आणि मिक्स केलं। त्यानंतर ही भाजी टाकली आणि चांगली अशी मारून घ्यायची। मग थोडं झाकून घेतलं, 5 मिनटं 10 मिनटं झाकून घ्यायचं। मग त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो टाकला आणि चांगली अशी मारून घेतली। ही भाजी खूपच भारी लागते, आपली नेहमीची भेंडी असते त्याच्यापेक्षा खूप भारी लागते। त्यानंतर झाल्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली वर आणि होती टेस्टची बारी। तर मी आता इथे टेस्ट करायला घेते। तर खूपच भारी झालेली ही भाजी, तुम्ही पण ट्राय करा, वेगवेगळ्या पद्धतीने करता येते ही भाजी। तर चला बाय।